कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत आम आदमी पार्टीच्या उमेदवारांच्या शपथपत्राची चर्चा. हे आम्ही करणार नाही. आपच्या उमेदवारांचे 500 रुपयांच्या स्टॅम्पवर अनोखे शपथपत्र जाहीर. कोल्हापूर महानगरपालिका निवडणुकीत टक्केवारीचा मुद्दा चांगलाच गाजतोय. भ्रष्टाचारमुक्त कारभार करणार असं सगळेच पक्ष आपल्या जाहीरनाम्यात सांगत असताना राजर्षी शाहू आघाडी प्रणित आम आदमी पार्टीच्या वतीनं थेट हे आम्ही करणार नाही असं 500 रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र जाहीर करण्यात आलेलं आहे. एक दोन नव्हे तर आम आदमीच्या 14 अधिकृत उमेदवारांनी 500 रुपयांच्या स्टॅम्पवर शपथपत्र जाहीर करत शपथ घेतली. मी निवडून आलो तर कोणत्याही कामात टक्केवारी खाणार नाही. माझा कोणताही अव्यवसाय नाही. मी नगरसेवक झाल्यावर कोणत्याही अधिकारी आणि कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही. अशा पद्धतीने हमी देणारे अनेक विषय असणारे शपथपत्र उमेदवारांनी पत्रकार परिषदेत जाहीर केले आहेत. आणि ही निवडणूक फक्त विकास कामांसाठी नाही तर महापालिका राजकारणात वावरत असलेल्या चुकीच्या प्रवृत्तीला विरोध करण्यासाठी असल्याचं आपचे प्रदेश संघटक सचिव संदीप देसाई यांनी म्हटलेलं आहे. उमेदवारांनी स्टॅम्पवर दिलेल्या शपथपत्रात काय नमूद केलं आहे पाहूयात. मी निवडून आलो तर कोणत्याही कामात टक्केवारी खाणार नाही. माझा कोणताही अवैध व्यवसाय नाही. मी नगरसेवक झाल्यावर कोणत्याही अधिकारी किंवा कर्मचाऱ्याला शिवीगाळ करणार नाही. जनसंपर्कासाठी माझा फोन 24 तास सुरू असेल. मी निवडून आल्यानंतर मी ज्या पक्षातून निवडून आलो आहे तो पक्ष सोडून दुसऱ्या पक्षात जाणार नाही. पत्रकार बंधू भगिनींचं मनापासून स्वागत करतो. कोल्हापूर महानगरपालिकेची रणधुमाळी कशा पद्धतीनं सुरू आहे हे आमच्यापेक्षा तुम्हाला जास्त माहीत आहे. आणि या सगळ्या रणधुमाळीमध्ये प्रत्येक पक्ष, मग तो महायुतीतला घटक असू दे, महाविकास आघाडीतला घटक असू दे, प्रत्येक पक्ष एकच दावा करतोय की कोल्हापूरचं भविष्य जर कोण ठरवणार असेल, कोल्हापूरला खऱ्या अर्थानं कोण जर विकसित करणार असेल, कोल्हापूरला सगळ्यात भारी विजन जर कोण देणार असेल तर तो म्हणजे आपापल्या पक्षाची नावं सांगितली जातात. मग काँग्रेसवाले म्हणतायत की आम्हीच भारी आणि आम्हीच कोल्हापूरचा विकास करू शकतोय. भारतीय जनता पार्टी म्हणते की आम्हीच भारी आहे, फक्त कोल्हापूरचा विकास आम्हीच करू शकतो. अशा पद्धतीची भूमिका ही प्रस्थापित पक्ष आहेत यांच्या माध्यमातून आपल्यापर्यंत पोहोचलेली आहे. पण या सगळ्यांमध्ये जर आपण बघितलं, जो या सगळ्या गोष्टींवर, विकासावर परिणामकारक जर कुठली सगळ्यात मोठी बाब असेल तर ती म्हणजे महानगरपालिकेतली टक्केवारी. हे आमचं तर जाहीरपणे खुलं आव्हान आहे. जोपर्यंत महानगरपालिकेतली टक्केवारी संपणार नाही तोपर्यंत कोणत्याही पद्धतीची विकास कामं होणार नाही. निधी वापरणार कसा याच्याबद्दलचा हा मोठा गंभीर विषय आहे. कारण तुम्हाला सगळ्यांना माहित आहे प्रत्येकाचं पाकिट ठरलंय, प्रत्येकाचं टक्केवारी ठरले, आणि ही जोपर्यंत टक्केवारी संपत नाही तोपर्यंत महानगरपालिकेचा विकास होऊ शकत नाही अशी आमची ठाम धारणा आहे. आणि हाच मूळ प्रॉब्लेम आहे. दुसरा या कुठलाही महानगरपालिकेचा प्रॉब्लेम नाही आहे. टक्केवारीमध्ये गुंतलेले अधिकारी, टक्केवारीमध्ये गुंतलेले लोकप्रतिनिधी हा ह्याच्यातला सगळ्यात मोठा प्रॉब्लेम आहे. आणि तुमच्या माध्यमातून आम्हाला सांगायचं आहे, आम्ही जाहीरनामा तर देणारच आहे 1-2 दिवसामध्ये, पण आम्ही शपथपत्र आज तुमच्या समोर मांडतोय आणि ते मतदारांपर्यंत पोहोचवावं. या शपथपत्राला मी स्टिकअप राहणार आहे. या शपथपत्रामध्ये नमूद केले आम्ही की कोणत्याही परिस्थितीमध्ये काही झालं तरी आम्ही 1 रुपया सुद्धा टक्केवारीचं समर्थन करणार नाही. कुठल्याही कामात महानगरपालिकेचं कुठलंही छोटं मोठं काम असेल, रस्त्यापासून, गटरीपासून, परवानगी देण्यापासून, दाखले देण्यापासून, कुठलंही काम असू दे, आम्ही 1% सुद्धा भ्रष्टाचाराला पाठीशी घालणार नाही. याचं ठामपणे आम्हाला पत्रकार बंधूंच्या माध्यमातून मतदारांपर्यंत पोहोचवायचं आहे की आम आदमी पार्टी टक्केवारीच्या विरोधामध्ये आहे. आम आदमी पार्टी ही भ्रष्टाचाराच्या विरोधामध्ये आहे आणि आम आदमी पार्टी या दोन्ही गोष्टीला स्टिकअप राहणार
आम आदमी पार्टीचा निवडून आलेला कुठलाही नगरसेवक लाचार होणार नाही, तो पक्ष बदलून दुसरीकडे कुठं जाणार नाही, अशा पद्धतीचा स्टॅम्प, अशा पद्धतीचं शपथपत्र म्हणजे ज्याच्यावर तहसीलदार साहेबांची सही आहे असं शपथपत्र आम्ही आज तुमच्या समोर घोषित करणार आहोत की आम आदमी पार्टीला एक संधी मतदारांनी देऊन बघावी. आम आदमी पार्टीला या राजश्री शाहू आघाडीच्या उमेदवारांना कोल्हापूरकरांनी एक संधी देऊन बघावी आणि मग कोल्हापूरचा विकास कसा होत नाही ते आम्ही बघतो. मग कोल्हापूरमध्ये टक्केवारी कशी संपत नाही ते आम्ही बघतो. मग कोल्हापूरच्या महानगरपालिकेला लागलेली भ्रष्टाचाराची कीड ती कशी संपत नाही ते आम्ही बघतो. आणि अशा पद्धतीची भूमिका आपल्या पत्रकार बंधूंच्या माध्यमातून कोल्हापूरच्या सर्वच मतदारांसमोर जावी अशी आमची प्रामाणिक इच्छा आहे. आणि हा जो काही शपथपत्र आहे, हे जे ॲफिडेव्हिट म्हणूया आपण, तहसीलदार साहेबांची सही असलेलं ॲफिडेव्हिट आज आम्ही तुमच्या समोर सादर करतोय. आणि या निवडणुकीला अतिशय करप्शन फ्री म्हणूया, भ्रष्टाचार मुक्त वातावरणाचं आम्ही जाहीर करून या निवडणुकीला आम्ही सामोरं जातोय असे घोषणा मी आज आपल्या पत्रकार बंधूंच्या समोर करत आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी, सांगली.